दागिनेवाला दागिने आणणार, अंगावर चढविणार, काम झालं की घेऊन जाणार. म्हणला महाराज फेटेवाला सुद्धा फेटा आणणार, अंगावर चढविणार, काम झालं की घेऊन जाणार. म्हणला पाहता काय, मुंडावळ्यावाला सुद्धा मुंडावळे आणणार, अंगावर चढविणार, काम झालं की घेऊन जाणार. म्हणलं बापून्या हाच नियम पोरीच्या बापानं पाळला का? वाक्य तुम्ही पूर्ण करा. आता पोरीचा बाप पोरगी आणणार, म्हणलं याच्यात त्याचा काय फायदा आहे? म्हणला महाराज आमचा बरोबर कोल्याप केल्यामुळे त्याचा धंदा वाढेल. आणि म्हणलं बावड्या तुझा काय फायदा आहे? म्हणला महाराज एका दिवसाचं ते लग्न असतंय, कुठून ती खरेदी आयुष्यभर कॅरी करा. म्हणलं काय धंदे, प्रॅक्टिकल व्हावं पण पोकळ नको. आमची आजी लग्नात माहेरच्या माणसाने खरेदी केलेली एकमेव पैठणी होती, घेऊन आली कपाटामध्ये खाली ठेवली. सासरची माणसं फडाफडा बोलली का नाही, पैठणी काढायची, छातीशी धरायची आणि तिला कारण सांगून मुसमुस राहायची. हे भाग्य काही तुमच्या आजच्या कोल्याच्या लग्नाला नाही. असं ज्याचा त्याचा प्रश्न आहे मंडळी. पण लग्नाची ती बेडी पडते पायात, सावधान चित्त करावया आणि सुरेख संसारी आयुष्याचे सार, आनंदाचे द्वार लग्न कार्य. पंढरीच्या विठुराया कुठल्या कीर्तनाला येतोय मग, कोणता जरा लग्नाकडं कोल्याचं लक्ष ठेव. रामकृष्ण हरी.